नमस्कार मित्रांनो, बघा आपण गोल्डचं उद्यासाठी म्हणजे 29 जुलै बुधवारसाठीचं काय ॲनालिसिस असणार ते थोडक्यात बघणार आहोत. बघा 4 आवर्सची टाईम फ्रेम आहे. 4 आवर्सच्या टाईम फ्रेममध्ये आपण लक्षात जर घेतलं तर हा जो लेग क्रिएट केला, या लेग नंतर मार्केटनं इथून शार्प बाईंग आली आणि पुन्हा इथपर्यंत मार्केट बाईंगमध्ये गेलं. तर हा जो एरिया हा डिस्काउंट एरिया होता. या लेवलच्या कंपॅरिझनमध्ये मार्केट इथं 70% रिट्रेसमेंट केलं आणि पुन्हा एक ड्रॉप केलं, पुन्हा हाय क्रिएट केला आणि पुन्हा ड्रॉप होत आहे. अशा प्रकारचं मार्केट आता एक डाऊन ट्रेंडमध्ये आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, इथं डिस्काउंट प्राईसमधून किंवा 70% एरियामधून मार्केट ड्रॉप झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर इथं आपल्याला सेलर्स ॲक्टिव्ह झालेले दिसून येतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, दुसऱ्या यात आपल्याला लक्षात येईल की आपण 4 आवर्सवर हा जो इथं शार्प बाईंगचा एरिया कोणता, आपण 4 आवर्सच्या टाईम फ्रेमवर काय केलेलं आहे, इथं एक मोठ्या प्रमाणात हा एक शार्प बाईंगचा एरिया, त्यानंतर हा एक एरिया, त्यानंतर हा इथं एक बेसचा एरिया, त्यानंतर इथं मोठ्या प्रमाणात सेलर्स ॲक्टिव्हिटी आणि हे एक्सटर्नल लिक्विडिटी. अशा प्रकारे आपण 4 आवर्सवर मार्केट ॲनालिसिस केलेलं आहे किंवा एक मार्किंग टाकून दिलेलं आहे. नेक्स्ट 1 आवर जर आपण ॲनालिसिस केलं तर मार्केट 1 आवरच्या बेसिसवर आपल्याला प्रॉपर मार्किंग दिसून येईल. 1 आवरच्या बेसिसवर आपण काय केलेलं आहे बघा, आता ही 4 आवरच्या बेसिसवर मार्किंग केली, त्यानंतर 1 आवरच्या बेसिसवर आपण हा इथं एक मार्केटनं बेस क्रिएट केला होता. या बेसचाच मार्केटनं सपोर्ट घेऊन इथं मोठ्या प्रमाणावर रॅली क्रिएट केली होती. पुन्हा याच एरियामध्ये येऊन मार्केट पुन्हा पंप झालं. पुन्हा या एरियामध्येच येऊन काय करतं आहे, मार्केट आता कन्सोलिडेट करतं आहे आणि मोठ्या प्रमाणावर आपण बघतोय की इथं एक बायर्स पण ॲक्टिव्ह होत आहेत आणि सेलर्समध्ये पण फाईट चालू आहे. बायर सेलर्स फाईट करत आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला लागेल आपल्याला, उद्यासाठी मार्केट काय प्रेडिक्शन असेल आपलं, तर उद्याची लेवल जर म्हटलं तर हे 3990 हा एरिया क्रुशियल एरिया राहणार आपल्यासाठी. कोणता, 3990चा जो एरिया आहे, हा एरिया मोठ्या प्रमाणावर आपण म्हणू शकतो की आपल्याला उद्या इथं बायर्स किंवा सेलर्स ॲक्टिव्हिटी झालेली दिसेल. नेक्स्ट 3965च्या आसपास किंवा 3960 हा जो एरिया हा पण आपल्यासाठी क्रिशियल राहणार. ही लेवल्स का महत्त्वाची असणार, कारण की प्रिव्हियस एरियामध्ये इथं बायर्सची ॲक्टिव्ह झाली आहे, इथं पण ॲक्टिव्हिटी झाली आहे, इथं पण मोठ्या प्रमाणावर बायर्स ॲक्टिव्ह होऊ शकतात कारण की हा प्रिव्हियस एरियामध्ये सपोर्ट म्हणून काम केलेलं आहे. नेक्स्ट एरिया हा पण आपल्यासाठी बाईंग एरिया तयार होऊ शकतो. सो मार्केट या झोनमध्ये आल्यानंतर पुन्हा एक बाईंगची मुवमेंट टाकू शकते आणि पुन्हा मार्केट या एरियामधून अदरवाईज या एरियामधून रिटेस होऊ शकतो. सो उद्यासाठी 3990 ही एरिया खूप इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. थँक्यू.